औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. एड्स बाधित रुग्णसंख्येच्या बाबतीत देशातील 3ऱ्या क्रमांकाचे राज्य अशी ओळख असलेल्या कर्नाटकात HIVचा संसर्ग वेगाने वाढत असून राज्यात 18 ते 25 वयोगटातील तब्बल 7,000हून अधिक विद्यार्थ्यांची HIV चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा धक्कादायक आणि चिंता वाढवणारा अहवाल समोर आला. या अहवालानंतर हादरलेल्या राज्य सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या निर्देशानंतर सर्व महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी व समुपदेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकात सध्या 2,60,000 HIV ग्रस्त व्यक्ती आहेत. यापैकी फक्त 2,05,000 जणांवर उपचार सुरू आहेत. NSOच्या आकडेवारीनुसार 18 ते 35 वयोगटातील तरुणात हा संसर्ग सर्वाधिक वेगाने पसरत आहे. कर्नाटकात या वयोगटातील HIV पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 44,500 होती, ती आता वाढून 66,600 वर गेली आहे. महत्वाचे म्हणजे 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांची HIV चाचणी केल्यानंतर त्यातील तब्बल 7,000हून अधिक जणांची चाचणी ही पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांमध्ये HIV जनजागृती कार्यक्रम मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित व खासगी महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी व समुपदेशन शिबिरांचे आयोजन अनिवार्य केले आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.